विठ्ठलाचा रंग काळा असूनही त्याला पांडुरंग का म्हटलं जातं? तर यामागं भगवत भक्तांच्या श्रद्धेची आणि भक्तीची कथा आहे. पांडुरंग या शब्दाचा अर्थ शुभ्र रंग असा होत असल्यामुळं तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे असं प्रथमदर्शनी वाटतं. परंतु तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचं कुठेही दिसून येत नाही. मराठी संत शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते. तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेश धारण केलेला श्रीहरी आहे. गायीच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धुसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी पांडुरंग असं म्हटलं आहे. तर याबद्दल दुसरी एक माहिती अशीही मिळते की पंढरगे नगराचा रहिवासी म्हणजे तो पांडुरंग होय. याबद्दल सविस्तर माहिती म्हणजे पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागात पंढरपूरचा निर्देश पंढरगे असा केलेला आढळतो. पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितात पंढरगे नावाने ओळखले जाते. म्हणून पंढरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडे असल्याने या नावावरूनच पांडुरंग क्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरी क्षेत्र, पांढरीपूर, पांढरी व पंढरपूर ही क्षेत्र नामे तयार झाली. आणि या क्षेत्र नावामुळेच विठोबाला पांडुरंग असेही म्हणतात. त्यामुळे पांडुरंग हे नाव पंढरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचे संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते. आणि त्या क्षेत्रदर्शक नामामुळेच विठ्ठलाला पांडुरंग असेही म्हणतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी तर विठ्ठलाला कानडा आणि कर्नाटकू अशी दोन विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी तीर्थ कानडे देव कानडे, क्षेत्र कानडे पंढरीये असे म्हटले आहे. तर नामदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा भिवरेतिरी असा त्याचा निर्देश केला आहे. पुढे संत नामदेवांनी तर असंही म्हटलं आहे, विठ्ठल कानडे बोलू जाणे, त्याची भाषा पुंडलिक नेणे असा भाषेबद्दल पण उल्लेख केला आहे. एकंदरीत काय तर पांडुरंग हे नाव तीर्थक्षेत्र दर्शक असल्याचा निष्कर्ष मिळतो. रामकृष्ण हरी.